नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज 4 मे ऐतिहासिक दिवस आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी मिशीचा प्रश्न होता. इथे फक्त जय किंवा पराजय असा विषय नव्हता. या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंदू शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न होता आणि त्यामुळे भाजपने ही निवडणूक करू किंवा मरू या निर्धाराने, या मानसिकतेने लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचंड मेहनत केली. इथे झंझावाती दौरे केले, प्रचार सभा घेतल्या, हिंदूंमध्ये विश्वास निर्माण केला. हिंदूंनी सुद्धा या निवडणुकीमध्ये हिंदू म्हणून मतदान केलं. भाजपला दणदणीत विजय मिळवून दिला. फक्त मुस्लिम पॉकेट्समध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला जागा मिळत आहेत अशा प्रकारचं चित्र दिसतंय. पश्चिम बंगालमध्ये भाजपने एक अवघड किल्ला सर केलेला आहे आणि याचा परिणाम 2029च्या लोकसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकींचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. झालमुरीने या निवडणुकीमध्ये भाजपसाठी वातावरण निर्मिती केली. विजयानंतर भाजपचे कार्यकर्ते रसगुल्ले वाटताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल भाजपशिवाय काँग्रेस आणि डावे सुद्धा निवडणूक लढवत होते. मुस्लिमांचे सुद्धा 2 पक्ष मैदानात होते. तरी सुद्धा ही जी लढत आहे ती थेट झालेली आहे, दुरंगी लढत झालेली आहे. साधारण निवडणुकीचे ट्रेंड पाहता भाजपला 200च्या आसपास, तृणमूलला 90च्या आसपास आणि काँग्रेस आणि डाव्यांना उरलेल्या जागा मिळतील अशा प्रकारची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये विजय किंवा कपाळमोक्ष एवढेच 2 पर्याय भाजपकडे शिल्लक होते. या निवडणुकीकडे देशभरातल्या भाजपच्या समर्थकांचं लक्ष होतं आणि जर इथे भाजपचा पराभव होतो तर भाजपच्या संघटनेचा जो आत्मविश्वास आहे तो डळमळला असता. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये चलबिचल निर्माण झाली असती. म्हणजे या पराभवाचे जे हादरे आहेत ते थेट केंद्रापर्यंत पोहोचले असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांना प्रचंड बळ मिळालं असतं. त्यांच्यामध्ये आपण भाजपला हरवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला असता. या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबद्दल असं भाकीत केलं होतं की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरण करून भाजपचा मार्ग खुला करतायत. राहुल गांधी यांनी या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर अत्यंत विखारी टीका केली. परंतु एक गोष्ट निश्चित होती की निवडणुकीचा निकाल जो काही लागेल त्याच्यानंतर काँग्रेस आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. जर ते पश्चिम बंगालमध्ये एकत्र आले नसते तर पश्चिम बंगालच्या बाहेर भाजप विरोधासाठी मात्र निश्चित एकत्र आले असते. आणि या निवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवाचा अर्थ असा होता की भाजपच्या उतरणीला सुरुवात अशा प्रकारचा प्रचार करण्याची संधी विरोधकांना मिळाली असती. खरं तर अशा प्रकारचा प्रचार सुरू सुद्धा झाला होता. देशामध्ये मोदी विरोधी पक्षांचं जे गडबोळ सक्रिय आहे त्याच्यामध्ये ममता सर्वात जास्त शक्तिशाली आणि लोकप्रिय नेत्या होत्या. त्या जर पश्चिम बंगालमध्ये जिंकल्या असत्या तर त्यांची नजर रोखली गेली असती थेट दिल्लीच्या तख्त्यावर. आणि ममता बॅनर्जी जर उभ्या राहिल्या असत्या तर देशभरातले विरोधक निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते, त्यांच्या पाठीशी एकवटले असते. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या सत्तेच्या मजबूतीसाठी आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव अत्यंत आवश्यक होता. 2021च्या निवडणुकीमध्ये उत्तर बंगालमध्ये भाजपने बऱ्यापैकी कामगिरी केली, परंतु दक्षिण बंगाल हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकीमध्ये या बालेकिल्ल्यामध्ये मुसंडी मारलेली दिसते. ममता बॅनर्जी यांची ताकद म्हणजे ते 85 ते 90 मतदारसंघ आहे जिथे मुस्लिम मतांचा टक्का 35 पेक्षा जास्त आहे. परंतु इथे सुद्धा काही ठिकाणी मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट झालेली दिसते. कोलकाता आणि आजूबाजूचा जो शहरी भाग आहे जिथे जवळजवळ 45 मतदारसंघ आहेत तिथे भाजपने यंदाच्या निवडणुकीमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये हा जो भाग आहे तो ममता बॅनर्जी यांच्या बाजूला पूर्णपणे झुकलेला होता. पश्चिम बंगालच्या निकालानंतर एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झालेली आहे. या देशात हिंदूंना अपमानित करून किंवा हिंदू मतांकडे दुर्लक्ष करून फक्त मुस्लिम मतांच्या बळावर कोणीही कुठेही सत्ता स्थापन करू शकणार नाहीये. ममता यांचा हिंदू विरोध प्रचंड वाढला होता. जाहीर सभा सुरू असताना अचानक कुठेतरी अजान झाली तर ममता बॅनर्जी थेट नमाज पडायला लागायच्या. त्यांच्यासमोर कोणी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तर त्यांना प्रचंड तिरमिरी यायची, त्यांचा पारा चढायचा. आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी जय श्रीराम विरुद्ध जय दुर्गा अशा प्रकारचं नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला होता. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाचे नेते जो हिंदू विरोध करतायत तो काही तिसऱ्या टर्ममध्ये सुरू झालेला नव्हता. पहिल्या टर्म पासून हे चाळे सुरू झाले होते. सयोनी घोष ही बाई कधी काळी अभिनेत्री होती, नंतर तृणमूल काँग्रेसची महिला नेत्री झाली. या बाईने 2015 मध्ये शिवलिंगावर कोंडोम चढवून एक पोस्ट अपलोड केली होती आणि या पोस्टमुळे देशभरातल्या हिंदूंमध्ये प्रचंड भडका उडाला होता. 2021 मध्ये ही पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आणि ही जी बाई आहे सयोनी घोष ती काही नास्तिक वगैरे नाहीये. म्हणजे तिचा परमेश्वरावर विश्वास नसेल परंतु अल्लावर मात्र विश्वास आहे. काबा आणि मदिनाची स्तुती करणारी ही गाणी जाहीरपणे गात असते आणि सोशल मीडियावर
पोस्ट करत असते. म्हणजे फक्त हिंदूंच्या भावना दुखवायच्या, हिंदूंची अस्मिता पायदळी तुडवायची, हिंदू देवदेवतांवर शिंतोडे उडवायचे आणि अल्लाचा जय जयकार करायचा, अशा प्रकारची भूमिका पश्चिम बंगालच्या नेत्यांनी घेतली होती. आणि त्याच्यामुळे हिंदूंच्या मनामध्ये संताप साचत होता आणि त्या संतापाचा भडका 2026च्या विधानसभा निवडणुकांमध्ये उडालेला दिसतोय. ममता बॅनर्जी यांची भूमिका फक्त हिंदू विरोधी नव्हती, हिंदूद्रोही नव्हती, ती देशद्रोही बनली होती. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम जेव्हा निवडणूक आयोगाने राबवला तेव्हा ममता बॅनर्जी यांनी या उपक्रमाचा जोरदार विरोध केला, सर्व शक्तीनिशी विरोध केला, कारण त्यांना बांगलादेशी घुसखोरांना वाचवायचं होतं. पश्चिम बंगाल हे सीमावर्ती राज्य आहे आणि या सीमेतून मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये घुसतात. आधी ते पश्चिम बंगालमध्ये बस्तान ठोकतात आणि त्याच्यानंतर भारतातल्या विविध राज्यांमध्ये पसरतात. त्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने सीमेवर फेन्सिंगचं काम सुरू केलं होतं, म्हणजे तारेचं कुंपण उभारण्याचं. सगळीकडे हे काम पूर्ण झालं, म्हणजे पश्चिम बंगाल व्यतिरिक्त फक्त पश्चिम बंगालमध्ये हे काम होत नव्हतं, कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या फेन्सिंगच्या कामासाठी BSFला जमीन देत नव्हत्या. प्रकरण गेलं कोलकाता उच्च न्यायालयामध्ये. कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिले पश्चिम बंगालच्या सरकारला की 31 मार्चपर्यंत BSFला या फेन्सिंगसाठी 127 किलोमीटर जमीन तुम्ही अधिग्रहित करून बहाल करा. परंतु ममता बॅनर्जी यांनी या आदेशाला फाट्यावर मारलं आणि मुदत संपेपर्यंत फक्त 8 किलोमीटर जमीन अधिग्रहित करून ती BSFच्या ताब्यात दिली. ममता बॅनर्जी यांचा कारभार पूर्णपणे असा होता, बांगलादेशी घुसखोरांना त्यांचा आश्रय होता, आशीर्वाद होता. यंदाची निवडणूक जर ममता बॅनर्जी जिंकल्या असत्या तर त्याचा परिणाम असा आला असता, बांगलादेशींचा ओघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये आला असता. पश्चिम बंगाल कदाचित मुस्लिम बहुल झाला असता आणि देशाच्या सुरक्षेला एक खूप मोठा धोका निर्माण झाला असता. परंतु परमेश्वराला काळजी होती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा दणदणीत पराभव झालेला आहे आणि हा पराभव पश्चिम बंगालच्या देशभक्त आणि हिंदू जनतेने केलेला आहे. निवडणूक प्रचारासाठी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे यायचे, भाजपचे नेते अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमध्ये यायचे, तेव्हा काही मुद्द्यांवर त्यांनी भर दिलेला दिसतो. बांगलादेशींची घुसखोरी आहे, महिलांसाठी सुरक्षेचा मुद्दा, युवकांसाठी रोजगाराचा मुद्दा आणि सगळ्यांसाठी विकासाचा मुद्दा. या मुद्द्यांवर या सगळ्या भाजप नेत्यांनी भर दिला, याच्यावर चर्चा केली, परंतु एका विषयावर चर्चा केली नाही. त्या विषयाचा सगळ्यात जास्त परिणाम पश्चिम बंगालच्या जनतेवर झालेला दिसतो. मोहम्मद युनूस यांच्या राजवटीमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. हिंदूंना दिवसाढवळ्या ठार करण्यात आलं, काही लोकांना जिवंत जाळण्यात आलं, महिलांवर अत्याचार झाले. या संपूर्ण घटनांचा पश्चिम बंगालच्या जनतेवर अत्यंत सखोल परिणाम झाला. त्यांच्यासमोर हे सगळं घडत होतं. सगळा देश तर संतप्त होताच, परंतु पश्चिम बंगालवर त्याचा विशेष परिणाम झाला, कारण हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे त्याचा पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर सर्वाधिक परिणाम झालेला आहे. कोलकाता आणि आजूबाजूच्या शहरी भागामध्ये जो बंगाली उच्चवर्णीय राहतो, ज्याला पश्चिम बंगालमध्ये भद्रलोक असं म्हटलं जातं, भद्रलोक म्हणून संबोधलं जातं, त्यांच्या मनाचा काही थांग कळत नव्हता. 2021च्या निवडणुकीमध्ये हा जो भद्रलोक आहे तो ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, बंगाली अस्मितेच्या नावाने उभा राहिला. परंतु पश्चिम बंगालमध्ये जे काही घडत होतं त्याच्यामुळे हा भद्रलोक सुद्धा प्रचंड अस्वस्थ होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालं आहे ते स्पष्ट सांगून जातं की हे सगळे भद्र लोक आहेत, ते भाजपच्या पाठीशी अत्यंत ठामपणे आणि मजबूतीने उभे राहिले. एखाद्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना मतदारांमध्ये निर्माण होते, हिंदुत्वाची भावना मतदारांमध्ये निर्माण होते, असं जेव्हा विरोधकांच्या लक्षात येतं तेव्हा विरोधक तात्काळ प्रादेशिक अस्मितेची तुतारी फुंकायला लागतात. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हेच झालं. परंतु त्याच्यापूर्वी तो प्रयोग झाला महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व अशा प्रकारचा एक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षाने केला. कुणी केला आपल्याला माहिती आहे, मी नाव घेत नाही. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे काही वेगवेगळं नाहीये. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे काही परस्पर विरोधी नाहीये. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे एकाच दिशेने जाणारं आहे. मराठी अस्मितेचे सगळ्यात मोठे आयकॉन कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मातीमध्ये जन्मले, परंतु त्यांनी स्वप्न पाहिलं हिंदवी स्वराज्याचं. एक लक्षात घेण्याची गरज आहे, जिथे हिंदू शिल्लक आहे तिथेच मराठी अस्मिता रुजू शकते. मुंब्रा आणि भेंडी बाजारामध्ये मराठी अस्मिता टिकू शकत नाही. मुंब्र्याची सहर शेख जी सध्या खूप चर्चेत आहे, त्या सहर शेखने सिद्ध केलेलं आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये बांगला अस्मिता विरुद्ध हिंदुत्व अशा प्रकारचा बखेडा निर्माण करण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसने केला. खरं तर बांगला अस्मिता आणि हिंदुत्व हे काही फार वेगळं नाहीये. यंदाचं वर्ष हे वंदे मातरमच्या रचनेचं 150वें वर्ष आहे. पश्चिम बंगाल ही ती भूमी आहे जिथे वंदे मातरमची रचना झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ही रचना केली. आता वंदे मातरम म्हणजे काय बंगालच्या भूमीला केलेलं वंदन नाहीये. वंदे मातरम म्हणजे भारत भूमीला केलेलं वंदन आहे.
नेताजी सुभाषचंद्रांची घोषणा होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तर ही आझादी ते काही बंगालसाठी मागत नव्हते, देशाच्या आझादीसाठी त्यांनी जनतेला आवाहन केलं होतं. त्याच्यामुळे बांगला अस्मिता आणि हिंदुत्व, बांगला अस्मिता आणि राष्ट्रीयत्वाची भावना ही काही वेगळे वेगळे नाहीये. प्रादेशिक अस्मिता आणि हिंदुत्व हे एकाच दिशेने जाणार आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने हे लक्षात घेतलं आणि भरभरून मतदान केलं, हिंदू म्हणून मतदान केलं आणि भाजपला विजयी केलं. हिंदुत्वाच्या भावनेने म्हणा किंवा ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाने म्हणा किंवा ममता बॅनर्जी यांच्या सरकारची जी एकूणच कार्यक्षमता होती त्याच्यावर नाराज होऊन म्हणा, हिंदू मतदार भाजपच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभा राहिला. आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट झालेली दिसते. निवडणुकीचे सुरुवातीचे कल जेव्हा बाहेर येत होते तेव्हा भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी हे स्पष्टपणे बोलून दाखवलं की मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट झालेली आहे. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, दिनाजपूर हे जिल्हे असे जिल्हे आहेत जिथे मुस्लिमांचा टक्का खूप मोठा आहे. म्हणजे 35-40% आणि त्याच्याही पुढे इथे मतदारसंघ मुस्लिम मेजॉरिटी आहेत. त्यामुळे इथे एखाद्या हिंदू उमेदवारांनी जिंकणं खूपच कठीण होतं. यावेळी चित्र थोडंसं वेगळं होतं. गेल्या वेळी काय झालं की मुस्लिमांची जी मतं होती ती एकगठ्ठा तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात पडली. यावेळी सुद्धा बऱ्यापैकी मतं तृणमूलच्या पारड्यात पडलेली आहेत, परंतु अनेक पक्षांनी चोची मारून थोडा थोडा वाटा आपल्याकडे वळवलेला दिसतोय. त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, डावे आहे. काँग्रेस आणि डावे यावेळी खूप ताकदीने लढलेले दिसतात. त्यांना कुठेतरी बऱ्यापैकी पैसे पुरवलेले दिसतात. दुसरे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट, फुरफुरा शरीफचा जो मौलवी आहे त्याने गेल्या निवडणुकीमध्ये हा पक्ष जन्माला घातला होता. आम आदमी उन्नयन पार्टी, हुमायून कबीरचा पक्ष, असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष, MIM, या सगळ्या पक्षांनी थोडी थोडी मुस्लिम मतं घेतली आणि ममता बॅनर्जी यांचं बऱ्यापैकी नुकसान केलं. जेव्हा एखाद्या राज्यामध्ये गरिबी वाढलेली असते, बेरोजगारी वाढलेली असते, अविकास असतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतो, तेव्हा त्याचा फटका हिंदूंना बसतो. तसं मुसलमानांना सुद्धा बसत नाही का? 100% बसतो. ममता बॅनर्जी यांच्या एकूणच राज्यकारभाराबाबत मुस्लिमांमध्ये सुद्धा पराकोटीची नाराजी होती आणि त्यांनी त्यांची मतं तृणमूल काँग्रेसला न देता अन्य पक्षांकडे वळवली असं आपण म्हणू शकतो. भाजपला ही मतं मिळाली असं म्हणणं धाष्ट्याचं ठरेल, परंतु काँग्रेस, डावे, ISF आणि MIM या पक्षांना तर निश्चितपणे या मतांचा थोडा थोडा लाभ झालेला आहे. सुरुवातीचे ट्रेंड बाहेर आले तेव्हापासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये आघाडी घेतलेली दिसते. जेव्हा भाजपचा आकडा 148च्या पार गेला, म्हणजे कलांचा आकडा, ट्रेंडचा आकडा 148च्या पार गेला, त्याच्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, सध्या हंगामी मुख्यमंत्री म्हणावं लागेल, त्यांच्या घरासमोर जाऊन जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. भाजपच्या नेत्यांच्या कानावर जेव्हा ही बाब आली तेव्हा या कार्यकर्त्यांना तिथून हटवण्याची व्यवस्था भाजपच्या नेत्यांनी केली. सोशल मीडियावर अनेक पोस्ट आल्या, लोकांनी संताप व्यक्त केला की भाजपचे कार्यकर्ते असं काय करतायत. म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या घरासमोर जाऊन जय श्रीराम म्हणणं म्हणजे किती मोठं पातक. परंतु हे जे लोक संताप व्यक्त करतायत ती ही बाब सोयीस्करपणे विसरतात की 2021ची जेव्हा विधानसभा निवडणूक झाली होती त्या निवडणुकीच्या आधी, निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या नंतर जवळजवळ 54 लोकांचा बळी गेला होता. हिंसाचाराच्या 300 घटना घडल्या होत्या. महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याच्या घटना घडल्या होत्या. महिलांवर बलात्कार झाले होते आणि किती लोकांना जखमी करण्यात आलं होतं त्यांची तर मोजदादच नाहीये. त्या सगळ्या लोकांची आठवण या निवडणुकीच्या निकालानंतर काढण्याची मला इच्छा होते. त्या लोकांना सॅल्यूट करा असा वाटतो, कारण पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. अनेकांना पश्चिम बंगाल सोडून आसाममध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला. तरी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते यंदाच्या निवडणुकीमध्ये मजबूतीने उभे राहिले. त्यांनी पक्षासाठी घाम गाळला, रक्त गाळलं. या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपला आजचा दिवस दिसतोय आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विजयाचा एक नवा इतिहास रचणाऱ्या भाजपच्या त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.